नमस्कार मित्रांनो, मी राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। काय मित्रांनो, कशा मित्रांनो, मी काल धर्मवीर 2 हा चित्रपट पाहिला। धर्मवीर प्रमाणेच धर्मवीर 2 त्याचा धागा पकडून संपूर्ण चित्रपट तयार करण्यात आलेला आहे। चित्रपट फार सुंदर आहे मित्रांनो। धर्मवीर म्हटलं की आपल्याला आठवतं की आनंद दिघे साहेबांच्या भूमिकेत प्रसाद ओक आणि मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या भूमिकेत क्षितिज दाते अप्रतिम काम केलंय। प्रसाद ओक यांना आपण दिघे साहेबांच्या भूमिकेत पाहिल्यावर असं आश्चर्य वाटेल की साक्षात दिघे साहेबच अवतरलेत की काय असं वाटतं। हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका प्रसाद ओक यांनी केली। त्याचप्रमाणे शिंदे साहेबांची जी भूमिका केली ते क्षितिज दाते यांनी। क्षितिज दाते यांनी इतके हुबेहूब शिंदे साहेब उभे केलेत। त्यांचं चालणं, बोलणं, हातवारे, लकप हे सगळे उत्तम टिपलेले अभिनेते क्षितिज दाते यांनी आणि अप्रतिम काम त्यांनी या चित्रपटामध्ये केलंय। मित्रांनो, या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे। उत्तम दिग्दर्शक म्हणजे काय, उत्तम दिग्दर्शक कसा असतो, अर्थात प्रवीण तरडे अत्यंत मेहनत करून त्यांनी हा चित्रपट बनवलेला, पण त्या प्रत्येक चित्रपटामध्ये कष्ट असतात। उत्तम चित्रपट जमलेला आहे। प्रचंड मेहनत करून खास आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी चित्रपट तयार केला। या चित्रपटामध्ये साहस दृश्य आहेत। साहस दृश्य पाहिल्यानंतर अंगावर थरकाप होतो असे काही प्रसंग आहेत। अप्रतिम, ज्याला आपण चित्रीकरण म्हणतो, अत्यंत अवघड चित्रीकरण। वेगवेगळ्या चित्रपट जसा पुढे सरकत जातो तसं आपल्या लक्षात येईल की अत्यंत साहस दृश्य या चित्रपटामध्ये आहेत आणि ते आपण पाहतोय। चित्रपटाच्या सुरुवातीला एक अशी घटना घडते आणि त्या घटनेमुळं अर्थात संपूर्ण चित्रपटाला कलाटणी एका घटनेने मिळते आणि ती घटना कोणती हे चित्रपटात पाहावं लागेल। मित्रांनो, आनंद दिघे साहेबांचा स्वभाव आपण पाहिला। त्यांना लहान मुलं खूप आवडतात, मुलांमध्ये रमतात, असं भाग 2 मध्ये आपल्याला पाहता येईल। ते छान वाटतंय। गाणे खूप सुंदर आहेत। एक चित्रपटाला गती असते तशी या चित्रपटाला गती फार सुंदर आहे। आता बोलूया या चित्रपटाच्या सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू याबद्दल। सकारात्मक बाजू बद्दल बोलायचं झाल्यास मी असं म्हणेल की ज्या रसिक प्रेक्षकांना राजकारणाची आवड आहे त्यांना हा चित्रपट पटकन समजेल, अगदी चटकन। कॅरेक्टर सहित कलाकार कोण कोण आहेत, पण ज्या प्रेक्षकांना राजकारणाची आवड नाही, केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहायला आलेत, त्यांना हा चित्रपट समजायला थोडासा उशीर लागेल, पण चित्रपट नक्की समजेल। मी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिलेला आहे। मला असं वाटतं की एकदा तरी आपण हा चित्रपट थिएटरमध्ये पाहायलाच हवा। कलाकारांची मेहनत, कलाकारांचा अभिनय हे आपल्याला पाहता येईल। बरं तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।